नमस्कार, न्यूज नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुदर्शन बागडे। आपल्या न्यूजद्वारे आपण आरोग्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न म्हणजे खाजगी रुग्णालयात नोटीस बोर्डवर शासनाने निर्धारित केलेले दर का लावत नाही, यावर आरोग्यमंत्र्यांनी दोन्ही आयुक्तांना खाजगी रुग्णालयात शासनाचे दर लावण्याचे निर्देश दिले। यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये आणि सर्व स्तरातील लोकांचे अभिनंदन फोन आलेत। आपण सर्वांचे धन्यवाद। न्यूज नागपूर आपणा सर्वांसाठी सातत्याने लढत राहील याचे वचन। पण काय आहे शासनाचे दर जे खाजगी रुग्णालयाने कोविड नॉन कोविड रुग्णांकडून घ्यायला पाहिजे? जवळजवळ बहुतेक लोकांना माहीत नाही, म्हणून ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरिता आम्ही NMC कडून ऑर्डर कॉपी मागवून घेतला। 17 पानाचा आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयाला लागू आहे। याचे ऑर्डर कॉपीचे नोटिफिकेशन तुकाराम मुंडे NMC कमिशनर असताना काढले। याची सही आहे। याकरिता आधार म्हणजे रेफरन्स घेतला तो एपिडेमिक डिजीज ॲक्ट 1897, द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005, द महाराष्ट्र एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ब्रॅकेटमध्ये अमेंडमेंट ॲक्ट 2011, द महाराष्ट्र नर्सिंग होम अमेंडमेंट ॲक्ट 2006, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट नोटिफिकेशन नंबर कोरोना 2020 CR 97/5 डेटेड एप्रिल 2020, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट नोटिफिकेशन कोरोना 2020 मे 2020। 17 पानाचा असल्यामुळे पूर्ण वाचणार नाही। यातील ठळक मुद्द्यावर बोलू। अनेक्षर C मध्ये जे शासनाने निर्धारित केलेले नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ। दर आहे जे नॉन कोविड पेशंटला खाजगी रुग्णालयामध्ये जेव्हा ॲडमिट होतात त्यावेळेस त्यांना अक्षरशः लुटल्या जातं आहे। पण हे लूट थांबायला पाहिजे, यासाठी शासनाने खाजगी रुग्णालयाकरिता जे दर निश्चित केले आहे ते म्हणजे 4,000, 7,500 आणि 9,000। तरीही अनाप शनाप बिल हे रुग्णाकडून घेतल्या जाते। जर ह्या शासनाने निर्धारित केलेल्या दरमध्ये मॉनिटरिंग इन्क्लूड आहे, इन्व्हेस्टिगेशन इन्क्लूड आहे, CBC इन्क्लूड आहे, युरिन टेस्ट इन्क्लूड आहे, HIV इन्क्लूड आहे, सिरम इन्क्लूडेड आहे, 2D इको, एक्सरे, ECG औषधसुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे, कन्सल्टेशन फीसुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे। हे सगळं अनेक नर्सिंग चार्जेस, बेड चार्जेस हे सगळं इन्क्लूड असतानासुद्धा खाजगी रुग्णालय रुग्णांकडून अनाप शनाप बिल घेत आहे। आणि यासाठी आपण आपल्या न्यूजद्वारे आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही खाजगी रुग्णालयामध्ये नोटीस बोर्डवर शासनाने निर्धारित केलेले दर का लावत नाही? यासाठी आरोग्यमंत्र्याने तातडीने दोन्ही आयुक्तांना निर्देश दिले होते की तुम्ही यानंतर खाजगी रुग्णालयामध्ये नोटीस बोर्डमध्ये अशा प्रकारचे नोटीस बोर्डवर दर लावण्यात यावे। आणि काय नेमके दर आहे ते आम्ही सांगतो आहे की 4,000, 7,500 किंवा 9,000मध्ये रुग्णांची म्हणजे पर डे आहे हा खर्च आहे। तरीही 8-8 दिवसाचं बिल 8-8, 9-9 लाख रुपये काढत आहे, जेव्हा की यानुसार जर 9,000 रुपये पर डे जर घेतला, जर 8 दिवसाचं बिल आहे तरी 1 लाखाचा आतमध्ये सामान्य माणूस हा खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो। हे सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की खाजगी रुग्णालयांनी ही लूट थांबवावी।